नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी गीता माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. या चॅनलवरती मी माझं दैनंदिन रुटीन, रोजच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टी, देवदर्शन, घरकाम, स्वयंपाक व माझ्या आयुष्यातील अनेक सुंदर क्षण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुमची साथ, प्रेम आणि आशीर्वाद मिळाला तर मी अजून छान ब्लॉग्स तुमच्यासोबत घेऊन येत राहील. चला तर मग आपल्या व्लॉगला सुरुवात करूया. सकाळची सुंदर अशी सुरुवात. आजचा दिवसच खास होता, मनाला शांतता देणारा, भक्तीने परिपूर्ण. सकाळपासूनच वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता जाणवत होती. सकाळी लवकर उठले आणि नेहमीप्रमाणे महादेवाला पाणी अर्पण केले, पूजा केली. दारात छान छान रांगोळी काढली, त्यावर अशा हळदी कुंकू टाकले. श्री शिवाय नमस्तुभ्यम असा जप करत करत महादेवाला पाणी अर्पण केल्याने खूप मन हलकं झालं, खूप छान वाटलं. मन पूर्णपणे शांत झालं, जणू दिवसाची सकारात्मक सुरुवात इथूनच झाली होती. नंतर स्वामींची पूजा केली, स्वामींना दही दुधाने अभिषेक घातला. अशा मंगल पूजेमुळे दिवसाची सुरुवातही एकदम शुभ झाली. स्वामींची कृपा अशीच आपल्या सर्वांवरती राहो. स्वामींची ही स्मित मुद्रा पाहून मनात एकच गोष्ट येत होती, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पूजा करताना जाणवलं की स्वामींच्या कृपेने आयुष्यातील अनेक अडचणी शांतपणे दूर होतात. श्री स्वामी समर्थ हे उच्चार देखील मनाला शक्ती, धैर्य आणि समाधान देतात. स्वामींच्या मूर्तीसमोर बसले की एकच आठवतं, स्वामी माझा आधार, माझ्या घराचा आधार. स्वामींची आरती करून घेतली. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा प्रत्येक शब्द कठीण क्षणी मला फार उभारी देतो. स्वामींची कृपा घरात शांतता, कुटुंबात प्रेम आणि मनात समाधान निर्माण करते. आज मी काही वेळ स्वामींच्या नावाचा शांतपणे जप केला. श्री स्वामी समर्थ या नावातच एक वेगळी शक्ती आहे. जणू हा मंत्र उच्चारला की आपल्या घराभोवती आणि मनाभोवती एक संरक्षक कवचच तयार होतं. यानंतर रायभानला शाळेतून आणायला जाण्याची वेळ झाली होती. मग त्याला शाळेतून आणायला गेले. त्याला शाळेतून घरी घेऊन येईपर्यंत त्याची नुसती बडबड सुरूच असते. तो शाळेतले सगळे अनुभव सांगतो. आज शाळेत मॅमनी काय शिकवलं, कुणाबरोबर खेळला, हेच सगळी आमची बडबड सुरू असते येईपर्यंत. नंतर घरी आल्यास घरातील छोटी मोठी कामे आवरली, स्वयंपाक, साफसफाई, आवराआवरी, कपड्यांच्या घड्या, सगळं एकदम सुरळीत पार पडलं. जेव्हा मन शांत असतं तेव्हा कामेही सहजपणे होतात. आज तसंच काहीसं होत होतं. सगळं काम सहजपणे होत होतं. हेच स्वामींचं बळ, अदृश्य पण नेहमी जाणवणारं. सायंकाळचे 6 वाजले होते आणि मी निघाले होते स्वामी समर्थांच्या केंद्रात जायला. तिथे पोहोचताच मनात वेगळंच समाधान आलं. औदुंबराला प्रदक्षिणा मारल्या आणि स्वामींचं दर्शन घ्यायला निघाले. आज गुरुचरित्र पारायणाची सुंदर पूर्णाहुती आज झाली होती. 7 दिवस चाललेल्या पारायणाचा नाद अजूनही केंद्राच्या वातावरणात घुमत होता. सेवेकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, भक्तांच्या डोळ्यातील भावपूर्ण चमक, सगळं एकत्र येऊन अतिशय पवित्र वातावरण तयार झालं होतं. गुरुचरित्र पारायण म्हणजे हे फक्त वाचन नाही, ते मनाचं शुद्धीकरण आहे. भक्तांची समर्पित सेवा, स्वच्छता, नियोजन आणि प्रेम हे सर्व बघून मन अगदी भरून आलं. स्वामींच्या चरणी बसून झालेले दर्शन म्हणजे मनाला लागलेलं औषधच वाटलं. केंद्रात पाऊल टाकताच वातावरण विलक्षण प्रसन्न वाटू लागलं. दिव्यांचा प्रकाश, फुलांचा सुगंध, मंत्राचा गोड गजर, सगळं मनाला अतिशय पवित्र वाटत होतं. थोड्याच वेळात पालखी निघाली. त्या पालखीचं दर्शन घेतलं. केंद्रातील वातावरण एवढं छान होतं की काही क्षण मी तिथे पालखी सोहळा पाहत शांतपणे उभी राहिले. असा भक्तिमय, मन प्रसन्न करणारा दिवस लाभला, हेही स्वामी कृपाच. नंतर दत्तजन्म साजरा करण्यासाठी दत्त मंदिरात गेलो. तिथे छान दर्शन घेतले. नंतर महाराजांना प्रार्थना केली की असाच माझ्या कुटुंबावरती आशीर्वाद असू द्या. आजचा दिवस मनात कायम साठवण्यासारखा. कधी कधी साधे क्षणही खूप मोठा आनंद देऊन जातात. आजचा दिवसही तसाच होता. माझा हा पहिलाच मोठा व्लॉग आहे. मला आनंद होत आहे की तुम्ही सर्व इथे जोडले गेलेले आहात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा.